नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये वंदे मातरम समूह गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न। पथनाट्य, भाषण आणि गायन आदी उपक्रमांचे आयोजन। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोलादपूर तालुक्यातील वंदे मातरम समूह गायनाचा कार्यक्रम नुकताच येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, गट शिक्षणाधिकारी सुभाष साळुंके, शिवाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष काळे, प्राचार्य प्राध्यापक सुनील बलखंडे, प्रमुख संयोजक व ITIच्या प्राचार्य श्रीमती CM बढिये आदी मान्यवर उपस्थित होते। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या सार्थ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पोलादपूर येथील नरवीर तानाजी मालुसरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या नियोजनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली। या कार्यक्रमासाठी पोलादपूर तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक समाजसेवी संस्था आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना ITIचे शिक्षक प्राध्यापक संदीप सोनावणे यांनी हजारो क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी मंत्र ठरलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून संपूर्ण देशभर सदर वंदे मातरम समूह गायन कार्यक्रम आयोजित केले असल्याचे नमूद करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली। यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी राकेश सावंत, रुपाली चिकणे, सरिता कदम, शिल्पा शिंदे यांनी सादर केलेल्या श्रुश्राव्य वंदे मातरम गीत गायन सादर केले। यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी वंदे मातरम समूह गायनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। वंदे मातरम समूह गायनानंतर पोलादपूर ITIच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीताची निर्मिती, स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरमचे महत्त्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतात वंदे मातरम गीताकडून आपल्या नागरिकांना प्राप्त होणारी प्रेरणा असा आशय असणारे पथनाट्य प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मनोगत व्यक्त करताना पैठण येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक पांडुरंग मोरे यांनी वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम या उक्तीचा उल्लेख करून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 150 वर्षापूर्वी लिहिलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य क्रांतिकारकांना कशा प्रकारे प्रेरणा दिली याची उदाहरणे देऊन वंदे मातरम या गीताच्या सर्व कडव्यांचा भावार्थ विशद केला। श्री मोरे यांनी आपल्या मनोगताच्या अखेरीस सार्थ शताब्दी वर्षानिमित्ताने तरुण पिढीने वंदे मातरम गीताच्या माध्यमातून देशभक्तीची ज्योत मनामध्ये कायम प्रज्वलित ठेवावी असे आवाहन उपस्थितांना केले। यावेळी वंदे मातरम समूह गायन संयोजन समितीच्या सदस्या आणि अन्य मान्यवर प्रमोद दीक्षित, उद्योजक शिरीषभाई साबळे, दिलीपभाई साबळे, संजय कळंबे, गिरीधर दरेकर, सुभाष अधिकारी, चंद्रकांत घाटगे, मुख्याध्यापक रवींद्र साळुंके, स्मिता पवार, किसन सुरवसे, प्रीती बुटाला, अस्मिता पवार, पत्रकार व समिती सदस्य शैलेश पालकर, साहित्यिका अरुणा भागवत इत्यादी मान्यवरांचे स्वागत महाविद्यालय व संयोजकांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाच्या अखेरीस अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे महत्त्व विशद करताना आजच्या तरुण पिढीने या गीतातून प्रेरणा घेऊन देशाच्या व समाजाच्या विकासासाठी आणि एकात्मतेसाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव शिंदे यांनी केले तर संदीप सोनावणे यांनी आभार व्यक्त केले। सुंदरराव मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन विभागाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।